नमस्कार, मी राज पुजारी आणि तुम्ही मला पाहताय शॉक स्टुडिओज या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतोय की आज पहिल्यांदा मी यूट्यूबवरती सोलो पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय आणि आपल्याला काही गोष्टी सांगाव्यात किंवा काही अनुभव शेअर कराव्यात म्हणून मी आजपासून हा सोलो पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन आलोय. माझ्या आयुष्यातला आतापर्यंत जो काही 33 वर्षांचा प्रवास आहे त्यातील काही चांगल्या वाईट गोष्टी किंवा जो काही अनुभव मला आतापर्यंत आला त्या गोष्टी आपल्यासोबत, माझ्या कुटुंबासोबत आणि माझे जे कोणी मित्र नातेवाईक, मग ते सगळ्या क्षेत्रातले, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा मी आता ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय कला क्षेत्र, त्या क्षेत्रातील असतील, हजारो मित्रमंडळी भेटलेत आणि हा जो काही प्रवास झालाय त्या संदर्भात मी आपल्याला या सोलो पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करीन आणि होपसो की तुम्हाला त्या गोष्टी ऐकताना किंवा आतापर्यंतचा जो काही घटनाक्रम आहे, जीवन प्रवास म्हणू आपण त्याला, तर ते तुम्हाला आवडेल आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्व गोष्टी मन मोकळेपणानं आपल्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन. सोलो पॉडकास्टचे 2 भाग असणार आहेत. एक म्हणजे बिफोर सनकी आणि दुसरा म्हणजे आफ्टर सनकी. आता सनकीचा विषय काय आहे तर माझं जे क्षेत्र आहे कामाचं किंवा ज्या क्षेत्रामध्ये गेली मी 8-10 वर्ष काम करतोय, तर त्या क्षेत्रामध्ये आलेला अनुभव हा सनकी सुरू केल्यानंतरचा आहे. पण त्या अगोदरचा जो काही माझा जीवन प्रवास आहे तो आपल्याला सांगायला मला नक्की आवडेल, कारण बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल माहिती नाहीये किंवा मी कोण आहे किंवा शिक्षण असेल किंवा ज्या काही ठिकाणी मी राहिलोय किंवा जो काही अनुभव मला आला त्या गोष्टी बऱ्याच जणांना सांगायच्यात किंवा त्या मला व्यक्त करायच्यात. त्यासाठी बिफोर सनकीचा जो काही भाग आहे त्याचे 7-8 व्हिडिओज आत्ता आम्ही शूट करतोय आणि ते तुम्हाला आत्ता बघायला भेटतील. आणि आफ्टर सनकीचा जो काही प्रवास आहे तो आफ्टर सनकीमध्ये मी तुम्हाला नंतर कधीतरी किंवा पुढच्या काही व्हिडिओज मध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतीलच. हा सोलो पॉडकास्ट जेव्हा डोक्यात आला विचार माझ्या की सोलो पॉडकास्ट करायचा आहे, तर ह्याचं नाव काय ठेवायचं हा एक प्रश्न होता आणि थोडस सर्चिंग करून ह्या त्या मित्रांचं वगैरे सजेशन घेऊन मी या पॉडकास्टला आत्ताच्या भागाला नाव दिले ते म्हणजे राज की बात. आणि राज की बात मध्ये काय असणार आहे तर मुळात आतापर्यंत मी फारसा व्यक्त झालो नाही कुणापुढं, मागची 8-10 वर्ष असेल किंवा त्याच्या अगोदर देखील व्यक्त झालो नाही. इन द सेन्स काय असतं की ज्या काही आपल्या भावना असतात, जे काही अनुभव चांगले वाईट आलेले असतात त्या कुणापुढे तरी आपण व्यक्त करत असतो, ज्याने आपलं मन हलकं होतं किंवा अनुभव आपण शेअर करत असतो. तर मागच्या 8 एक वर्षात तरी मी कुणापुढे फारसा असं व्यक्त झालो नाही आणि आता जेव्हा वाटलं की आपण व्यक्त व्हायला हरकत नाहीये तर मग थेट आपण सोलो पॉडकास्ट मध्येच व्यक्त व्हावं असा विचार केला आणि या सोलो पॉडकास्टचं नाव राज की बात हे असं ठेवलं. आणि ह्याच्या मागे अजून एक विशेष म्हणजे तुम्ही सगळेच मन की बात हा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं सदर तुम्ही ऐकत असाल, दर महिन्याला ते येऊन मन की बात मध्ये बोलत असतात, तर तिथूनही थोडंसं इन्स्पिरेशन घेतलं आणि राज की बात हे टायटल आपण फायनल केलं. सनकी चित्रपट सुरू केल्यापासून जो काही हा 8-10 वर्षाचा प्रवास झालाय तर त्यातल्याही अनेक गोष्टी मागच्या बऱ्याच कालावधीपासून मी प्रयत्न करत होतो की व्यक्त व्हावं. तर फायनली आता ह्या सोलो पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगतोय. आणि सगळ्यात महत्वाचं हे की युट्यूब वरती फार उशिरा आलो मी, म्हणजे 10 वर्ष झाली जवळपास. आणि त्याच्या अगोदरही माझ्या अनेक मित्रांनी युट्यूब वरती वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, कॉन्टेंटच्या माध्यमातून त्यांनी तिथं स्वतःच टॅलेंट, स्किल दाखवलंय. मी प्रयत्न करत होतो पॉडकास्टच्याच माध्यमातून यायचा, कारण ऑलरेडी फिल्म बनवत असल्यामुळे तिकडं भयानक स्ट्रगल झालाय आणि पुन्हा नव्यानं एखादी वेब सिरीज किंवा व्हिडिओ अल्बम वगैरे ते करायचं मला अनेकांनी सल्ला दिला, फिल्म लाईन मधल्या मित्रांनी देखील आणि इतर जे कोणी माझे जवळचे मित्र आहेत, कलाकार मित्र, त्यांनी देखील सांगितलं. पण बऱ्यापैकी तिकडच प्रोजेक्टला वेळही गेलाय आणि खर्चही झालाय. त्यामुळं मी बेस्ट वाटलं की आपण सोलो पॉडकास्टच्या माध्यमातून आता व्यक्त व्हायला हरकत नाही. आणि सोलो पॉडकास्टच्या मध्ये असा पण विषय होता की सांगायचं काय नेमकं, नाही का, कारण अनुभव नसेल, परदेशी आलो, चित्रपट केला आणि रिलीज झाला आणि मी त्यातनं बाहेर पडलो, असं जर काही घडलं असतं तर माझ्याकडे सांगायला फार काही नसतं. पण 2017
ते आता 2026 चालू आहे. या कालावधीमधल्या ज्या काही घटना आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या भागात म्हणजे आफ्टर सन की जो टायटल आहे त्याच्यात तुम्हाला भेटेल. आता ह्या एपिसोडमध्ये किंवा इथून पुढे येणाऱ्या एपिसोड्स मध्ये तुम्हाला राज की बात मध्ये मी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी शेअर करणार आहे, बालपणापासून ते आता तारुण्यापर्यंतच्या आणि आता मी जसा दिसतोय त्यापर्यंतच्या. सुरुवात कुठून करायची हा एक प्रश्न होता. तर माझ्या आयुष्यातली सुरुवातीपासून घडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या शिक्षणाची सुरुवात. ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची वाटते. ती का महत्वाची वाटते आणि मला ह्याच मुद्द्यापासून म्हणजे शिक्षण ह्या मुद्द्यापासून का सुरुवात करावीशी वाटली ते मी तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. तर सुरुवात करूया या राज की बात सोलो पॉडकास्ट साठी. गारगोटवाडी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं एक छोटस आणि टुमदार असं गाव आहे. खेड तालुक्यापासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती हे एक डोंगर दऱ्यात असलेलं गाव आहे. पुण्यामध्ये तुम्ही जर कधी कडूस, पाईट ह्या गावांना व्हिजिट केली असेल तर तिथं तुम्हाला गारगोटवाडी हे गाव दिसेल. तर माझ्या शिक्षणाची सुरुवात किंवा माझ्या जडणघडणीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारगोटवाडी इथून झाली. तर मी तिथं शिकायला कसा गेलो ह्या मागची स्टोरी सांगतो. माझे आई वडील पहिल्यापासून मोलमजुरीचे काम करत होते. कधी वीटभट्टीवरती, कधी पाईपलाईनची खुदाईची कामं किंवा सेंटरिंगची कामं त्यांनी भरपूर केले, बांधकाम वगैरे. तर ते काम करत असताना आम्ही गारगोटवाडीमध्ये राहायला गेलो. गारगोटवाडीमध्ये किसनदादा गारगोटे म्हणून एक व्यक्ती आहेत. तर त्यांची तिथं वीटभट्टी आहे. त्या वीटभट्टीसाठी आजूबाजूला एक नदी वाहते तिथं कुमंडला नावाची. तर त्या कुमंडला नदी ते वीटभट्टीपर्यंत पाण्याची सोय करायची होती. त्यासाठी त्यांना मजूर हवे होते. तर माझे आई वडील आणि इतर जी गँग म्हणतो 10-15 कुटुंब असे तिथं कामानिमित्त गेले होते. त्यावेळेस माझं वय जेमतेम 4 किंवा 5 असेल, फार फार तर 5. तर आम्ही त्या वीटभट्टीवरती कामानिमित्त गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं. त्यावेळेस राहायला आम्हाला वीटभट्टीवरतीच सलग असे बांधकाम केलेले एक 7-8 रूम्स होते. तर तिथं आम्हाला राहायची सोय केली होती. आता वीटभट्टीवरच्या रूम्स तुम्हाला माहिती कशा असतात, वरून पत्रा आणि बाकी विटांचं काम. आणि ही गोष्ट आहे 1999 ची. साधारणतः 1999 ला मी वीटभट्टीवरती असताना म्हणजे माझे आई वडील आणि आमच्या सोबत असणारी दुसरी कुटुंब जी होती मोलमजुरी करणारी, तर आम्ही तिथं राहत होतो. आणि ते जे ठिकाण आहे साईबाबा मंदिर टेकडावरती ठिकाण येते. गारगोटवाडी ही थोडीशी लांब राहते 1 किलोमीटर आणि टेकडावरती तर ती वीटभट्टी होती. आणि त्या वीटभट्टीवरती असताना तिथं नेहमीची कामं आमची पाईपलाईनची सुरुवातीची कामं होती आणि नंतर वीटभट्टीवरच आम्ही काम करत होतो. तर ते काम करत असताना तिथूनच कारामळी नावाचं एक छोटंसं गाव आहे. आता गारगोटवाडी, कारामळी, मुसळवाडी किंवा शेंडेवाडी अशी तिकडे वाड्यांची नावं आहेत. 12 वाड्यांचं मिळून एक तिथं मोठं गाव आहे, त्याला कडूस म्हणतात, जे की वाडीपासून 4-5 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही वाडीतल्या त्या वीटभट्टीवरती काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही तर लहानच, मी लहान होतो, माझ्यासोबत अजून जी मुलं होती ती मुलं. आणि त्यावेळेस वीटभट्टीवरती असाच विषय होता की सकाळी उठलं की वीटभट्टीवरती ती माती वगैरे तुडवायला जायचो आणि त्यानंतर आईला थोडीशी मदत करायचो. तर कारामळी हे जे गाव आहे तिथून एक शिक्षिका ज्यांचं नाव आहे मीरा काळोखे, त्यांना आम्ही काळोखेबाई म्हणायचो. तर त्या तिथून रोज चालत किंवा कधीतरी बाईकवरती वाडीमध्ये शिकवायला जायच्या. आणि आम्ही वाडीपासून 1 किलोमीटर लांब राहिलो होतो टेकडावरती. तर तिथून ते वाडीत संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस माझी आई किंवा वडील किराणा माल आणायला पाठवायचे. म्हणजे दूध असेल किंवा ज्या काही आपल्या रोजच्या खाद्यपदार्थातील गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आणायला मी जायचो, दळण दळायला जायचो तिथं. तर असं करत असताना काही कालावधीमध्ये आम्ही तिथं पाईपलाईनचं काम संपल्यानंतर वीटभट्टीची कामं करायला लागलो. आणि एक दिवस मी वाडीमध्ये किराणा नाही गेलो होतो, साखर वगैरे किंवा मला आठवत नाही ऍक्च्युली. तिथं गेलो, तिथं माझा एक मित्र आहे बाबाजी शिंदे. तर त्या बाबाजी शिंदेचं ते किराणा मालाचं दुकान, तर तिथं मी नेहमी जायचो यायचो. आणि जेव्हा मी वाडीतनं वीटभट्टीवरती यायचो
किंवा वीटभट्टीवरून वाडीत जायचो, तर त्यावेळेस शाळा सुटायच्या वेळेस वगैरे मुलं तिथनं यायची जायची आणि काळोखेबाई ज्या आहेत त्या देखील तिथनं यायच्या जायच्या. तर एक दिवस जेव्हा किराणा मालाच्या दुकानात गेलो होतो, तर त्यावेळेस माझा तो मित्र म्हटला की तू माझ्यासोबत चल शाळेमध्ये. आणि मी त्याच्यासोबत सहज शाळेत गेलो. त्यावेळेस मी पहिलीला सुद्धा नव्हतो, आम्ही एकदम लहान लहान मुलं त्यावेळेस, आणि तो त्यावेळेस दुसरीला होता. तर त्याच्यासोबत मी बसलो, दुपारपर्यंत बसलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. त्या दिवशी त्याने एक पाटी दिली होती माझ्याकडे आणि एक दोन आकडे पण त्यांनी सांगितले होते असं असं लिही, आणि ते मी लिहून शहाणेबाईंना दाखवलं होतं. आम्हाला शहाणेबाई होते त्यावेळेस, म्हणजे मला नाही तर तिची मुलं शिकवत होती वर्गामध्ये दुसरीला त्यांच्यासोबत. तर तो माझा पहिला अनुभव होता. त्या दिवशी मी पहिल्यांदा शाळेत गेलो होतो आणि त्यावेळेस काय पाटी पुस्तक दप्तर किंवा कपडे वगैरे असा काहीच विषय नव्हता. जस्ट त्या मित्रासोबत मी जाऊन बसलो होतो आणि ते झाल्यानंतर रिटर्न रोजची कामं वीटभट्टीवरची किंवा आईनं सांगितलेली कामं वगैरे तो प्रवास सुरूच होता. आणि एक दिवस वीटभट्टीवर असताना कारामळीमधून काळोखेबाई ज्या प्रवास करायच्या वाडीमध्ये शिकवायला यायच्या त्या भेटल्या होत्या आणि त्यांनी सहज रस्त्यानेच अटकलं की तू तिथं वीटभट्टीवरती काय करत असतो. तर मी त्यांना सांगितलं की काय नाही, आई वडिलांसोबत तिथं थोडंसं काम करतो आणि एरवी असंच म्हणजे फिरत असतो किंवा खेळत असतो वगैरे. आणि साईबाबा मंदिर तिथं वीटभट्टीला लागून असल्यामुळं आमचा संध्याकाळचा जो काही करमणुकीचा विषय होता, तर तिथंच इतर मुलांसोबत वीटभट्टीवर काम करणाऱ्या इतर व्यक्तींच्या मुलांसोबत मी तिथं खेळायचो. तर काळखेबाईंनी मला सांगितलं की तू शाळेत का नाही येत वगैरे. आणि शाळा आई वडिलांना तर फार माहिती नव्हती किंवा कधी कोण गेलं नव्हतं माझ्या घरातनं शाळेमध्ये, पण बाईंनी सांगितलं की तू शाळेत येत जा वगैरे. मग मी पुन्हा त्या बाबाजी शिंदे जो माझा मित्र आहे त्याला एक दिवस भेटलो आणि मी शाळेत जायला सुरुवात केली. त्यावेळेस गमत म्हणजे मराठी भाषा बोलण्याची माझी पहिली परीक्षा तीच होती की त्याला मराठी भाषा बोलता येते का. आणि मला शिकवायला त्यावेळेस मिंडे गुरुजी होते, त्यानंतर मंडली गुरुजी, काळोखेबाई आणि अजून शहाणे मॅडम आणि पिंगळे मॅडम म्हणून एक शिक्षिका होत्या. आम्ही त्यावेळेस आमचे शब्दप्रयोग हेच होते की बाई आणि सर किंवा गुरुजी. सर पण म्हणत नव्हतो आम्ही, आता अनावधानानं किंवा ओघाओघानं मी सर मॅडम करतोय, पण आम्हाला गुरुजी आणि बाई असे दोन प्रकार होते. तर मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलो बाईंनी सांगितल्यानंतर, काळोखेबाईंनी, त्यानंतर त्या दिवशी वह्या पुस्तकं किंवा असं काही माझ्याजवळ नव्हतं आणि जाऊन आम्ही बसलो तिथं. तर माझ्यासोबत वीटभट्टीवरील अजून एक मुलगी होती, तिचं नाव मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये, तर ती कुठे येते पण मला माहित नाही. तर ती मुलगी आणि मी एकदम लहान लहान वय आमचं, आम्ही दोघं शाळेत जायला लागलो. मी जातोय म्हणून तिला पण एकमेकांना जोड शाळेत यायचो मी. आणि माझ्यावरती पहिला प्रयोग यांनी हाच केला की मला मराठी भाषा बोलता येते का. तर मग शिक्षक लोक जे होते ते मराठी भाषा बोलायला लावायचे किंवा बरोबर बोलतोय का नाही वगैरे. तर सुरुवातीची माझी 2 महिने ह्याच्यातच गेले, म्हणजे मराठी भाषा नीट बोलता येणे आणि वाचता येणे. आणि हळूहळू ते मला कन्नड मधली गाणी वगैरे म्हणायला लावणे किंवा प्रार्थनेच्या वेळी कन्नड मधली एखादी भक्तिगीतं म्हणायला लावणे वगैरे असे प्रकार ते सुरू होते. आणि मग त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर मिंडे गुरुजींनी माझं नाव शाळेत घ्यायचं म्हणजे कन्सिडर केलं की आपण ह्याला शाळेत घ्यायला काही अडचण नाहीये. आणि त्यावेळेस आम्ही वीटभट्टीवरतीच काम करत होतो आणि फर्स्ट टाइम जेव्हा माझं शाळेत नाव टाकायचं होतं त्यावेळेस वडील शेतामधले एक काम करायला गेले होते आणि मिंडे गुरुजींनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळेस माझं शाळेमध्ये नाव लावण्यात आलं. आणि मी माझं नाव पहिलीत होतं, पण बाबाजी शिंदे वगैरे किंवा माझी 2-3 मित्र जे होते ते दुसरी तिसरीत बसायला होते. आणि असं करता करता पहिले शाळेतले 2-3 महिने जे आहेत ते पूर्णतः ह्याच्यातच गेले की मराठी लिहिता वाचता येते का नाही किंवा मराठी कशा प्रकारे बोलतं वगैरे. आणि तो प्रवास सुरू झाला माझा एकंदरीत शिक्षणाचा. शाळेला जायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही वीटभट्टीवरच काम करत होतो, त्यामुळं माझा जो काही दिवसाचा दिनक्रम होता तो असाच होता की सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे करायची, चहा वगैरे काही घेतला की मग दप्तर घ्यायचं आणि शाळेत जायचं. त्याच्यानंतर दिवसभर शाळा, 5 वाजेपर्यंत शाळा असायची आणि 5 नंतर मी पुन्हा वीटभट्टीवरती यायचो, जिथं की आम्हाला राहायला रूम्स वगैरे दिल्या होत्या त्यावेळेसच्या. आणि त्यानंतर आईला वगैरे मदत करणे. आणि ते झालं की शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवसात दिवसभर आईला
विटा वगैरे बनवण्यासाठी मदत करायचो. तर त्या वीटभट्टीची तुम्हाला गंमत सांगतो. वीटभट्टी टेकडावरती, त्यामुळं पावसाळ्यात खूप त्रास व्हायचा. त्रास असा की पत्र्याच्या पत्रे उडून जायचे वाऱ्यानं वादळानं, त्या ज्या रूम्स आम्हाला दिल्या होत्या. आणि त्यावेळेस माझी आई जे काही तिथं थांबून ते सगळं नीटनेटकेपणा करायची. आणि मी लहान होतो, पळून जाऊन मी देवळात बसायचो तिथं. आणि ते वादळ वगैरे पत्रे असे उडायचे पूर्णतः. म्हणजे त्यावेळेस लहान असताना साहजिकच भीती वाटायची. आणि आई मात्र तिथं बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायची किंवा हँडल करायची. आता माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की मी मूळ कन्नड फॅमिलीतून बिलॉंग करतो. माझे वडील हे विजयपूर, आताचं जे विजयपूर आहे त्या विजयपूर मधलं बागलकोट तालुक्यातलं आमचं गाव रामपूर म्हणून आहे. आता फार तुम्हाला किचकट न सांगता एवढं सांगतो की आलमटी डॅम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या आलमटी डॅमच्या शेजारी एक हार्डली 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती रामपूर हे गाव आहे. तर ते वडिलांचं गाव. आणि माझं आजोळ जे आहे ते कर्नाटक मधलंच रायचूर जिल्ह्यातलं देवदुर्गा म्हणून एक गाव आहे. तर त्या गावचा मी आहे. आता देवदुर्गा आणि रायचूर हे रायचूर डिस्ट्रिक्टचं ठिकाण आहे, जिल्ह्याचं ठिकाण. आणि देवदुर्गा हे जन्मगाव आहे. तर जन्म तिथं जरी झाला असला तरी बालपणापासूनच मी महाराष्ट्रात म्हणजे गारुटवाडीत आहे. आणि एकंदरीत पहिल्यापासून ते आतापर्यंत जे काही जडणघडण वगैरे आहे ते सगळी माझी महाराष्ट्रीयन पद्धतीने किंवा मराठी कुटुंबातलंच मी आहे. त्यामुळं तिकडचं फारसं मला माहित नाहीये. फक्त बेसिक हाच आहे की कन्नड भाषा मी अजूनही व्यवस्थित बोलतो, समजते वगैरे. तर आजोळ माझं तिकडचं. आणि वडिलांचं गाव आलमटी डॅमच्या शेजारी मी तुम्हाला सांगितलं रामपूर तिथलं. आणि आम्ही काम करायला महाराष्ट्रात. आणि त्याच्या अगोदरही माझे जे चुलते किंवा आजोबा वगैरे ते पुण्यामध्ये काम करत होते. म्हणजे आम्ही 1999 ला गारुटवाडीत होतो. त्याच्या अगोदरपासूनच आजोबा वगैरे जे आहेत ते पुण्यामध्ये काम करत होते. आणि वीटभट्टीवरती काम करत असताना एरवी मग शाळेत जो वेळ जायचा तो वेळ सोडून मग संध्याकाळी वीटभट्टीची सगळी कामं बिमग करत 8-9 संध्याकाळी वाजायचे. आणि त्यानंतर वडिलांचं वैशिष्ट्य वेगळंच. वडील असे होते की ड्रिंक करायचे. वडिलांना ड्रिंकिंगचं व्यसन होतं. त्यामुळेही त्या काही गोष्टींचा त्रास आईला म्हणा किंवा व्यक्तिगतरित्या आम्हाला कुटुंबाला आधीमध्ये होत राहायचा, कारण त्यांची संगत तशी होते. आणि वीटभट्टीवरती आम्ही हार्डली मी 2रीला असेपर्यंत होतो. वीटभट्टीवरचं काम संपलं, त्यांची पाईपलाईनची जी कामं होती ती संपली होती. आणि बाकीची जी कुटुंब होती आमच्या समोर तिथं काम करायला आलेली, तर ते कुटुंब तिथनं आता हलणार होते. पण किसन दादा जे आहेत, किसन गारगोटे, त्यांनी वडिलांना सांगितलं आणि आईला पण सांगितलं की राजू अभ्यासात हुशार आहे तर त्याला शाळा शिकू द्या. किंवा काळोखे बाई ज्या होत्या त्यांनी किंवा मिंडे गुरुजींनी पण सांगितलं की त्याला शाळा शिकू द्या, तुम्ही वाडीतच राहा, त्याची शाळा होतपर्यंत काय जाऊ नका. आणि अजून त्यांनी सांगितलं की तुम्हाला घरकुल वगैरे मंजूर होऊन तुम्हाला घर वगैरे राहायला मिळेल वगैरे. मग आई शिक्षणाच्या बाबतीत माझी जास्त आग्रही होती नाही का, शिकू दे त्याला म्हणून. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं की मला घरात राजू म्हटलं जातं. मित्र जे आहेत माझे एकदम जवळचे वाडीतले, तर ते राजू किंवा राजा या 2 शब्दांनी हाक मारतात. त्यानंतर मग वीटभट्टीवरचं काम संपल्यानंतर आम्ही गारुटवाडीमध्ये, माझा मित्र आहे संजय गारगोटे, त्यानंतर विशाल तळेकर म्हणून एक मित्र आहे माझा, दत्ता तळेकर, वाडीतले माझे जे वर्गमित्र आहेत त्यांची तिथं कौलारू घरं वगैरे आहेत वाडीमध्ये. 1999 2001 सालची गोष्ट आहे, 2001 ते 2002 हा जो कालावधी आहे. तर मी तिथं राहत होतो वाडीमध्ये, कौलारू घर. मग आम्ही वाडीत राहायला गेलो. मग वीटभट्टीचं काम संपल्यानंतर आई वडिलांना हातात काम करण्यासाठी शेतातलीच कामं होती. आणि तिथून जो वाडीतला जो प्रवास सुरू झाला वाडीत राहिल्यापासून, मग ती कौलारू घरं, तिथून जवळपास असलेली शाळा आणि उन्हाळे पावसाळे हिवाळे ते सुरू होते. तर वडिलांना त्यावेळेस कामं जी जमत होती ती एकतर सेंटरिंगची कामं, सिमेंटची वगैरे किंवा स्लॅबची वगैरे कामं जी त्यावेळेस भेटायची ती कामं ते करायचे आई आणि ते. त्याच्यानंतर त्यांच्या कामामध्ये फरक पडला आणि ते शेती करायला लागले. शेती पण अशी नाही की 12 महिने 24 तास करता येईल वगैरे. मग ते त्यांना फारसं माहीत नसल्यामुळं त्यांनी शेती कामं फारशी केली नाहीत. पण गारुटवाडीपासूनच नदीच्या पलीकडे एक वाडी आहे, तुरुकवाडी म्हणतो आपण, तिथं मुस्लिम समाज तिथं जास्त आहे. आणि शेंडेवाडी अशी आणि पानमंदवाडी अशी 3 गावं आहेत जवळपास तिथं. आणि कंदवाडी जे की पश्चिमेच्या भागात होतं आणि तुरुकवाडी वगैरे हे पूर्वेच्या भागातली गावं. आणि गारुटवाडी ही टेकडावरच होती त्या मानाने. आणि तुरुकवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये वडील
एका मुस्लिम कुटुंबाकडं त्यांची शेतजमीन वगैरे आणि गुरं वगैरे जी होती त्याची देखभाल वगैरे करण्यासाठी त्यांनी तिथं काम सुरुवात केली होती. आणि ते वडिलांना असं जुळून आलेली कामं. तर वाडीमध्ये संजय गारगोटेचं जे जुनं घर होतं त्या घरात आम्ही राहायचो आणि तिथून मग शाळा वगैरे येणं जाणं किंवा रोजची जी कामं आहेत ती करायचो. तर वाडीमध्ये राहत असताना सकाळी उठलो की आंघोळ वगैरे, त्यानंतर दप्तर घ्यायचं आणि शाळेत जायचं आणि दुपारी घरी येऊन थोडंसं जेवण वगैरे करून पुन्हा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शाळा असायची. आणि त्यानंतर घरी आलो, 5 नंतर घरी आलो की घरातली कामं, तेच आपलं हापश्यावर जायचं, हापश्यावरनं पाणी आणायचं, घरातलं पाणी वगैरे भरून ठेवायचं, पिण्याचं पाणी वगैरे, आणि तोपर्यंत आई वडील वगैरे शेतातले वगैरे कामं करून ते संध्याकाळी घरी यायचे. आता जेव्हा शाळेची सुरुवात झाली माझी त्यावेळेस माझ्याकडे दप्तर वगैरे काही नव्हतं. आणि वीटभट्टीवर असतानाचा एक किस्सा सांगतो. जेव्हा मी नुकतीच शाळेला सुरुवात केली होती जायला, पण आम्ही वीटभट्टीवरती काम करत होतो, त्यावेळेस पाटी वगैरे नव्हती माझ्याकडं. आणि मग जेवण वगैरे केल्यानंतर ताटामध्ये थोडेसे हात वगैरे फिरून ते रेघोट्या वगैरे मी ओढायचो. आणि वडील जे आहेत ते कधी कधी कडूसला ड्रिंक साठी पण जायचे किंवा आठवडे बाजार असायचा. मला आठवतंय की बुधवारचा बाजार असायचा कडूचा. त्यावेळेस सगळी 12 गावातली 12 वाड्याचे आहेत, त्या 12 वाडीतले अनेक लोक बुधवारची कडूसला भाजीपाला वगैरे किंवा इतर साहित्य वगैरे आणायला ते जात होते. तर वडील तिथं पण जायचे कधी कधी ड्रिंक करायला वगैरे. तर माझ्याकडे पाटी नव्हती, तर माझी पहिली पाटी वडिलांनी ते जिथं ड्रिंक करायला जायचे त्या दुकानदाराच्या मुलाची पाटी घेऊन आले होते. ते थोडीशी कोपऱ्याला फुटलेली होती आणि ती माझी पहिली पाटी होती. मग त्या पाटीवरती काय असेल ते ब वगैरे या गोष्टी मी करायचो. आणि त्याच्यानंतर माझं जे दप्तर होतं पहिलं शाळेचं, शाळेला जाण्यासाठी जे दप्तर होतं ते त्या तुरुकवाडी मधल्या शेख चाच्यांनी दिलं होतं, जे की अण्णा म्हणजे माझे वडील अण्णांच्या ओळखीचे होते. तर त्यांनी ते दप्तर दिलं होतं. आणि शाळेची पॅन्ट आम्हाला हाफ पॅन्ट होती खादी कलरची आणि व्हाईट शर्ट, हाफ शर्ट. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की करगोट पण फारसा मुलांच्या कमरेला नसायचा, आमच्या कमरेला सुतळच असायची. आणि दप्तर जे होतं सुरुवातीचं, मला दप्तर तिसरीला भेटलं. पहिली 2 वर्ष जी होती ती बऱ्यापैकी मी असेन किंवा वाडीतली पण माझे जे कोणी मित्र होते ना, त्या सगळ्यांची दप्तर ही सिमेंटच्या पोत्याची बनवलेली असायची. आणि त्याला ते बंद वगैरे त्यात ते बनवून आम्ही एकाच याच्यामध्ये पिशवीमध्ये डबा किंवा जेवणाचं ताट वगैरे आणि वह्या पुस्तकं त्यात घ्यायचो. पाटी बऱ्यापैकी आम्ही वापरायचो आणि दुरेगी वह्या वगैरे वापरायचो. तर मग तो असा आमचा अवतार असायचा, म्हणजे हाफ पॅन्ट, खाकी हाफ पॅन्ट, व्हाईट शर्ट, त्यानंतर ते खांद्यावरती असं पिशवी पकडायची आणि जायचो वगैरे. आणि आम्हाला त्यावेळेस पायात घालायला पॅरेगॉनची स्लीपर मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. बाकी एक पेन वगैरे जे होते ते छोटे छोटे 1-1.5 रुपयाला पेन यायचे आणि ते घेऊन आम्ही जायचो. बऱ्यापैकी पाटी आणि पेन्सिल याच्यासोबतच आमची गट्टी होती. आणि शाळेचं एक बॅकग्राऊंड सांगतो. शाळा कौलारू होती आमची. कौलारू शाळा म्हटल्यावरती आणि सरकारी शाळा म्हटल्यावरती तुम्हाला बाकीच्या गोष्टी इमॅजिन करायची गरज नाही. पावसाळ्यात जास्त गंमत येते शाळांची. त्या पावसाळ्यामध्ये कौलातनं जे पाणी गळतं छतातनं, तर त्यावेळेस आम्हाला बसायला खूप त्रास व्हायचा. त्रास म्हणजे की फरशी प्रकार नव्हता शाळेला, झेडपी शाळा. आम्ही काय करायचो, आम्हाला प्रत्येकाला काही ना काही कामं दिली जायची शाळेमध्ये. म्हणजे कुणीतरी पाणी भरून आणून झाडांना पाणी घालायचं किंवा कुणीतरी सारवून घ्यायचं. 7वी पर्यंतचे वर्ग होते, प्रत्येक वर्ग ती जे विद्यार्थी होते प्रत्येक वर्गातले ते त्यांची ती कामं ती करत जायची. मग माझा जो वर्ग होता त्या वर्गामध्ये आम्ही, मला आठवतंय एक 40 जण तरी होतो कदाचित, 20-20 मुलं मुली असं पकडून 30-40 जण होतो आम्ही वर्गामध्ये. आणि काळोखेबाई मला शिकवायला होत्या. आणि ते करत असताना वर्गाची सफाई करणे किंवा भुई सारून घेणे, त्याच्यासाठी आवश्यक असलेलं शेण वगैरे आणणे, पाणी आणणे वगैरे, ही असली आम्ही कामं करायचो. तर त्यावेळेस आम्हाला तांदूळ भेटत होता. शालेय पोषण आहार काही सुरू झाला नव्हता. आणि मी पहिलीला असताना वर्गामध्ये दुसरा आलो होतो. आणि पहिली जी मुलगी आली होती ती वाडीतल्या सरपंचांची कन्या होती. आणि त्यानंतर 2री, 3री, 4थी, 5वी ते 6वी पर्यंत मीच पहिला होतो वर्गामध्ये. शाळेमध्ये त्यावेळेस आम्हाला तांदूळ भेटायचा. शालेय पोषण आहार काही सुरू झाला नव्हता. तर अशा वेळी आम्ही वर्गातले 4-5 मित्र, म्हणजे मी, त्यानंतर माझा मित्र विशाल गारगोटे, संजय गारगोटे, त्यानंतर महादेव शिंदे वगैरे, अनिल कोकाटे, असे काही मित्र आहेत, सतीश गारगोटे जो की माझा एकदम जवळचा मित्र आहे. तर आम्ही 5-6 मित्र घरातून
कधीतरी रुमालमध्ये म्हणा किंवा छोटासा डबे असायचे, त्या डब्यामधनं वगैरे आम्ही भाजी भाकर वगैरे घेऊन जायचो. तर आमचं असं नियोजन असायचं की सकाळी गेल्या गेल्या 4 लाईन होत्या आमच्या. तर पहिल्या लाईन मध्ये जो बसलेला होता तर त्याचा डबा खायचा, परत तासाभराने दुसऱ्या लाईन मधल्याच मित्राचा डबा आम्ही एकत्र खायचो आणि संध्याकाळपर्यंत हे असं सुरू राहायचं. कधीतरीच असं व्हायचं की दुपारपर्यंत सगळे डबे संपलेले असायचे, नाहीतर आम्ही प्रत्येकाचा डबा दिवसभर पुरून पुरून खायचो. शालेय पोषण आहार जो आम्हाला भेटायचा त्याबद्दल मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की आमचे 1ली ते 7वी असे 7 वर्ग होते आणि आठवड्यातले वार 7, रविवार सोडून 6. तर प्रत्येक वाराला प्रत्येक वर्गातील मुलं ती घरनं पालेभाज्या, शेंगदाणे असतील किंवा वांगी बटाटी वगैरे जे काय असतील ते मुठमुठ घेऊन यायचे आणि मग तो असा मस्त भात व्हायचा, ज्याला आपण मसाले भात म्हणतो त्या टाईप मध्ये. तर आम्हाला ते फार आवडायचं त्यावेळेस, किंवा तुम्ही देखील ते शालेय पोषण आहार वगैरे ट्राय केला असेलच आतापर्यंत. आणि तांदूळ वगैरे आम्ही तो घरात आणून द्यायचो भातासाठी आणि एरवी मग खायचं काय तर गारेगारवाला यायचा, 1 रुपयाला 8 आण्याला त्यावेळेस आम्हाला गारेगार भेटायची आणि आम्ही 7-8 जण जे मित्र होतो. आता पैसे तर काही सगळ्यांकडे नसायचे त्यावेळेस, आमच्याकडं मला वाटतं त्यावेळेस श्रीमंत एकच मित्र आमचा विशाल गारगोटे, ज्याचे वडील चेअरमन आहेत ऍक्च्युली वाडीचे, आणि अजून 1-2 मित्र वगैरे. कुणीतरी एक जण गारीगार आणायचा, कुणीतरी एक जण बंबई या बडीशेप वगैरे ते घेऊन यायचे खायला. मग आम्ही ते वाटून खायचो, किंवा त्यावेळेस पेपरमेटच्या गोळ्या भेटत होत्या, किंवा त्याहीपेक्षा एक फेवरेट म्हणजे बटाटा चिप्स वगैरे, जे की घरी बनवलेले असायचे. आणि बटाटा तर शेतामध्ये त्यावेळेस रेडीमेड भेटत असायचं, त्यामुळं बाहेरनं काही विकत आणायचा संबंध येत नसायचा. तर अशा गोष्टी आम्हाला त्यावेळेस खायला मिळत असायच्या. त्यातल्या त्यात माझा मित्र सतीश गारगोटे, जो की आता तिथला उपसरपंच आहे, आणि त्यासोबत अनिल कोकाटे आणि महादेव शिंदे आणि संजय गारगोटे, विशाल गारगोटे, अशी आमची जी 4-5 जणांचा एक टीम होती. तर माझा मित्र जो आहे सतीश गारगोटे, तर आम्ही दोघं बऱ्यापैकी वाडीच्या आजूबाजूला ओढे वगैरे आहेत, नदी तर आहेच, आणि त्यावेळेस सतीश आणि मी सुट्टी झाली दुपारची जेवणाची असो किंवा मग शाळेत जाण्या आधीचा कालावधी किंवा शाळा सुटल्यानंतर आम्ही वाडीमध्ये जी बोरं, जांभळं, आंबे वगैरे किंवा काकडी, ज्या काकडी वगैरे असायच्या शेतामधल्या, त्या तोडून आणून आम्ही खायचो आणि मित्रांना पण द्यायचो. आणि त्यावेळेस गंमत अशी की बऱ्यापैकी पॉकेट मनी कोणाकडे नसायचा, म्हणजे चुकून एखाद्याजवळ 8-10 रुपये असायचे आणि त्या 8-10 रुपयामध्ये ते इतर 4-5 मित्र आम्ही एन्जॉय करायचो. आणि नंतर जो काही रानमेवा असायचा, तर तो रानमेवा, जांभळं असतील, बोरं असतील, ते आणून आम्ही खायचो. आणि पपई वगैरे, आणि काळोखेबाई ज्या होत्या आमच्या, त्यांना पण आम्ही त्यावेळेस द्यायचो. आणि शाळेची गमत म्हणजे शाळेचा जो परिस भाग होता, म्हणजे शाळेच्या पाठीमागची जी जागा आहे वाडीतली, तर तिथं शेतामधली जी कडधान्य येतात, म्हणजे डाळीचे असतील किंवा इतर पिकं, वांगी वगैरे, तर आम्ही ती तिथं घ्यायचो. त्याची जोपासना करणे आमच्याकडेच होतं, म्हणजे ते टिकवणं वगैरे, त्याला पाणी, खत वगैरे, ह्या त्या गोष्टी. तर असा तो जीवनक्रम होता. त्याच्यानंतर वाडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त एक गोष्ट म्हणजे वाडीमध्ये भजन मंडळ आहे गारगोटवाडीमध्ये, जे की फौजी दादा चालवायचे. आम्ही त्यांना फौजी दादाच म्हणतो, ते मिलिटरीत होते आधी माझ्या माहितीनुसार. तर ते भजन मंडळ होतं वाडीमध्ये. 11 गणांचं काहीतरी देऊळ होतं ते भैरवनाथाचं. तर तिथं रोज संध्याकाळी हरिपाठ हा ठरलेला असायचा नित्यनियमाने. आणि मी जेव्हा 2रीला होतो, तर 2रीला असताना मी हरिपाठाला जायला सुरुवात केली. वाडीमध्ये माझ्यासोबत इतर काही मित्र होते, पण मला वाटतं मी आणि दिनेश गारगोटे, जो की माझ्यापेक्षा थोडासा वयानं मोठा होता, तर आम्ही हरिपाठाला जायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस वाडीत गंमत अशी की सगळी घरं अशी ना कौलारू आणि गल्ली बोळ आहेत त्याला, आणि भिंती ज्या आहेत त्या मातीच्या भिंती बऱ्यापैकी, त्यामुळं कौलारू घरं. आणि घरामध्ये कोणाच्या तरी एखाद्याच्या घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. आणि शनिवार, रविवार, शुक्रवार हे 3 दिवस जे त्यावेळेस जे काही मराठी चित्रपट किंवा एक दूरदर्शन चॅनलवरती जे काही पाहायला मिळायचं ते बघायला आम्ही जायचो. मग ते लहानपणीचे ते कार्यक्रम, शक्तिमान असेल, आर्यमान असेल, शाकालाका बूम बूम वगैरे, ते असले काही गोष्टी, आणि रामायण, महाभारत वगैरे, किंवा जय बजरंग बली, जय हनुमान वगैरे, त्या सिरियल लागायच्या, त्या बघायला जायचो. आमच्या घरात तर टीव्ही नव्हता.
आणि ज्यांच्या घरात टीव्ही होता मग ते जाऊन लाईनशीर आम्ही 5-6 जण वाडीतली मुलं तिथं जाऊन बसायचो, पाहायचो वगैरे. तो सगळा ना नॉस्टॅल्जिया आहे. तुम्हाला माहिती असेल की तुमच्या बालपणी आजपासून पाठीमागे 30 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी त्या तुम्हाला माहिती आहेत काय काय. तर वाडीतल्या त्या एखाद्या कुठल्या तरी घरात जाऊन आम्ही टीव्ही बघायचो. नाहीतर मग दुसरा करमणुकीचा काही मार्ग हेच होता की क्रिकेट खेळणे. आता क्रिकेट खेळताना प्रत्येक जणाकडे काही बॅट नसायची. एक लाकूड भेटतं, भेंडीचं लाकूड म्हणतो आम्ही ते. आय थिंक भेंडीचं लाकूड म्हणजे ते लाकडाचा प्रकार वेगळा येतो, त्याला भेंडीच काहीतरी नाव होतं. तर त्या लाकडापासून आम्ही बॅट बनवायचो जी की हलकी असायची. आणि आमचे जे मैदान होतं उकिरड्याचं, तर तिथं जाऊन आम्ही ते लपून ठेवायचो. आणि दुपारची सुट्टी झाली शाळेची, तिथं आणून ते आम्ही खेळत बसायचो. आणि क्रिकेट व्यतिरिक्त जो छंद लागला आम्हाला किंवा जी आवड निर्माण झाली तर ती होती भजन मंडळातली. तर शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी भजन वगैरे करणे, हरिपाठ वगैरे घेणे वगैरे ह्या ज्या गोष्टी वाडीत घडत होत्या, तर तिथं मी जायला लागलो. आणि माझा आवाज जो होता तो गायनासाठी छान आवाज आहे. किंवा त्यावेळेस मी खूप साऱ्या भजन स्पर्धेत त्याच्यात भाग घ्यायचो किंवा गवळणी वगैरे म्हणायला ह्याला त्याला मी गायक होतो त्या मंडळामध्ये. आणि मी लहान असताना मी वाडीतला एकमेव आणि माझ्यासोबत दिनेश गारगोटे नंतर जॉईन झालेला. असं करता करता वाडीतली जी इतर लहान लहान मुलं होती त्यावेळेची, तर आमची एक टीम तयार झाली. आणि फौजीदादांनी आम्हाला पेटीवरती सुरात वगैरे भजन म्हणायला शिकवलं. आणि त्यानंतर आम्ही मग वाडीपासून जी लांब लांब अंतरावरती जी गावं आहेत, मग वाड्या असतील किंवा खेड तालुक्यात पण तालुक्याच्या ठिकाणात जी काही गावं होती त्या गावांमध्ये आम्ही जेव्हा आम्हाला कीर्तनासाठी निमंत्रण यायचं किंवा हरिनाम सप्ताह असायचा, तर हरिनाम सप्ताहासाठी आम्हाला निमंत्रण यायचं. वाडीच्या भजन मंडळात मी, माझ्यासोबत दिनेश गारगोटे आणि नंतर आमच्यासोबत अजून जॉईन झालेली इतर लहान लहान मुलं वगैरे, आम्ही एक प्रॉपर अशी आमची टीम तयार झाली होती. आणि आम्हाला फौजीदादांचा सगळा तो सेटअप आम्हाला भेटलेला होता भजन मंडळाचा वगैरे. तर मग शाळा, इतर कामं किंवा सकाळ संध्याकाळी जे काही रुटीन होतं त्या रुटीनच्या बाहेरची जी कामं करून झाली की मग संध्याकाळी कुणीतरी एक मित्र जाऊन माईक मध्ये बोलायचं करणं असायचे. आणि वाडी टेकडावरती असल्यामुळं आजूबाजूचे जे परिसरातली गाव आहेत तर त्या गावामध्ये त्या कर्णाचा आवाज जायचा. तर मग आम्ही संध्याकाळचं सगळे मित्रमंडळी हरिपाठ वगैरे भजन वगैरे तिथं म्हणायचो. एकादशला तर जास्त गर्दी असायची किंवा काल्याचे वगैरे कार्यक्रम, हरिनाम सप्ताह वगैरे जो असायचा, अखंड हरिनाम सप्ताह त्याचे कार्यक्रम. किंवा त्यावेळेस फारसं करमणुकीला फार साधनं नव्हती किंवा कुणाच्या घरी पूजा असेल किंवा लग्न वगैरे कार्य जरी असलं किंवा वास्तुशांती वगैरे ज्या गोष्टी असायच्या, तर त्यावेळेस भजन मंडळाला आवर्जून बोलवलं जायचं, जे की आम्ही जायचो. वाडीपासून 50-60 किलोमीटर अंतरावरही आम्ही फौजीदादांच्या त्या टेम्पोमध्ये सगळं साहित्य, टाळ, पकवाज वगैरे ते सगळं ठेवून आम्ही सगळे मित्र जायचो. आणि आम्हाला बसायला वर टेम्पोवरती टप म्हणायचो आम्ही, टपावर बसायचो त्यावेळेस. आणि टपावर बसून आम्ही गेलो की तो एक आनंदाचा क्षण वेगळाच असायचा. असं आम्ही पावसाळा, उन्हाळा, हिवाळा वर्षभरात जे काही कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहायचो. तर भजन मंडळात माझा आवाज छान होता. आणि माझे मित्र जे कोणी माझ्या वयाचे आहेत किंवा आधीचे जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत तिथले किंवा जे कोणी ओळखीचे दादा, मामा, काका वगैरे जे कोणी आहेत, त्यांना आजही वाडीत गेलो की ते म्हणत असतात की तुमचं भजन मंडळ जोरात होतं त्यावेळेस, तुम्ही वाडी सोडली आणि त्याच्यानंतर पोरांनी फारसं नंतर भजन मंडळात पोरं सक्रिय नव्हती, भजन मंडळ सक्रिय होतं, पण मी इकडं बाहेर पडलो, त्यानंतर वाडीतली मुलं कामानिमित्त बाहेर पडली वगैरे. तर भजन मंडळात मी संध्याकाळी 6:30 नंतर ते 8-8:30 पर्यंत आम्ही देवळात असायचो. आणि हरिपाठ वगैरे ह्या त्या गोष्टी आम्ही करायचो. आता वाडी टेकडावरती आणि कर्णावरून जो आवाज घुमायचा सगळीकडे भजनाचा वगैरे, तर तो आवाज जायचा तुरुकवाडीला. आता ही तुरुकवाडी म्हणजे पुन्हा आठवण करून देतो, जिथं की अण्णा, माझे वडील ड्रिंक करायला जायचे. मग अण्णांचं रुटीन ठरलेलं असायचं, दिवसभर काम आणि मग संध्याकाळी थोडंसं देशी दारू जिंदाबाद. तर मग ते तिथं प्यायला जायचे. आणि मग त्यावेळेस जेव्हा तो कर्णावरून आवाज घुमायचा माझा किंवा मी भजन वगैरे म्हणतानाचा जो आवाज घुमायचा, तर त्यावेळेस अण्णांची कॉलर जरा टाईट असायची की अण्णांचा राजा कीर्तन वगैरे म्हणायचं, म्हणजे ते बघा अण्णांचा राजा भजन करतोय वगैरे. तर त्या एका गोष्टीचं अण्णांना जरा कौतुक होतं. बाकी शाळेत वगैरे मी जात होतो, त्याचं फारसं एवढं काही नव्हतं, कारण
त्यांचं काही बॅकग्राऊंड असं शिक्षणाचं नाहीच आहे पहिल्यापासून. जेव्हा मी शाळेत प्रवेश घेत होतो त्यावेळेस माझ्यावरती मराठी बोलण्याची जी एक टेक्निक होती, तर ती टेक्निक किंवा ती जी भाषा मला व्यवस्थित येते का नाही हे पाहण्यासाठी गुरुजी काय करायचे, मला कन्नड गाणी वगैरे म्हणायला लावायचे किंवा कधी कधी मराठी गाणी पण ते म्हणायला लावायचे. तर त्यावेळेस त्यांना कळलं होतं की ह्याचा आवाजही चांगला आहे. त्यामुळे मग भजन मंडळात मला नेहमी गायला मी म्हणजे माझा नंबर असायचा तिथं. त्यानंतर इतर मुलं वगैरे हे ते. आणि एरवी जेव्हा फौजीदादा आम्हाला घेऊन जायचे वेगवेगळ्या गावामध्ये, खेडेगावामध्ये वगैरे, जिथं कीर्तनाचे कार्यक्रम आहेत किंवा ज्या काही कारणानिमित्त भजन मंडळाला बोलवलं जातं किंवा आमंत्रण दिलं जातं, तर त्यावेळेस खूप साऱ्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ह्याच की आम्हाला वाडीमध्ये असताना असंच होतं की वाडी म्हणजे फारशी सुधारलेली किंवा फार श्रीमंत अशी वाडी नव्हती, किंवा तिथली जी कुटुंब वगैरे सगळी गरीब कुटुंब वगैरे, कौलारू घरं आणि मातीची घरं. त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की 25-30 वर्षापूर्वी त्या वाडीतली परिस्थिती कशी असेल वगैरे. आणि आम्हाला दोन गोष्टींचा खूप आनंद असायचा, कारण एकतर आम्ही वाडी सोडून दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये जाऊन भजन कीर्तन करायचो आणि कार्यक्रमामध्ये आम्हाला जेवायला चांगलं भेटायचं. म्हणजे काय म्हणू, पंचपक्वान वगैरे नावाचा जो प्रकार आहे, आता तिकडे गारुडवाडीमध्ये बऱ्यापैकी लापशी, पुरी भाजी आणि शाक भाजी असा प्रकार असायचा, आणि वरण भात, ह्या ज्या 4-5 गोष्टी, आणि पुरणपोळी, ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत जेवणाच्या, तर ह्या सगळीकडे कॉमन होत्या तिथं. आणि त्यामुळं बऱ्यापैकी बाहेर कुठे गेलो किंवा कार्यक्रमानिमित्त तर आम्ही सगळे मित्र असे खुश असायचो. लहान मुलं, आम्हाला काही त्यावेळेस फारसं पॉकेट मनी भेटत नव्हता, मग अशा गोष्टींमध्ये आम्हाला जास्त आनंद भेटायचा. पण असं पण व्हायचं की जेव्हा आम्ही एखादा कार्यक्रम करायला जायचो भजन मंडळासोबत, तर त्यावेळेस समजा जेवायला तिथं तेलकट काय असेल, विशेषतः पुरी भाजी जास्त बनवायचे, तर माझं जेवण मात्र त्यावेळेस होत नसायचं, कारण फौजी दादा मला ओरडायचे की तेलकट जास्त खाऊ नको, घसा बसतो, घसा बसला तर तुला गाता यायचं नाही. असं खूप वेळा झाले की कधी कधी वरण भातवरच मी पूर्ण रात्र काढायचो. आता आम्ही जेव्हा भजन वगैरे करायला जायचो, तर आम्हाला वाडीला यायला उशीर व्हायचा, कारण रात्री 2, 2:30, 3 वाजायचे. कधी कधी पाटे यायचो आम्ही, आणि पाटे आलो की डायरेक्ट घरी न जाता देवळातच जाऊन झोपायचो. आमच्या गोधड्या वगैरे ज्या होत्या, प्रत्येकाच्या मित्राच्या म्हणा किंवा गावातली जी मोठी व्यक्ती पण, त्या 33 खानाचं देऊळ, 11 खानाचं देऊळ, त्यामुळं तिथं आम्हाला गोधडे वगैरे ठेवायला जागा वगैरे तिथं ऑलरेडी अवेलेबल होते. त्यामुळे भजन कीर्तन करून आलो की देवळात झोपायचं, सकाळी उठून पडदिशी घरी यायचं, आंघोळ वगैरे करायची, आणि दप्तर वगैरे आपलं घेतलं की पुन्हा शाळेमध्ये जायचं, असं तो दिनक्रम होता. तर ह्या अशा गोष्टी करत करत 6वी पर्यंत माझं शिक्षण झालं. आता ह्या कालावधीमध्ये एक अशी पण घटना आहे की मी जेव्हा दुसरीला होतो, तर दुसरीला असताना आई वडील शेती वगैरे करायचे, पण त्यातनं फारसं काय उत्पन्न नव्हतं, आणि वडील, मला असं काय फार वाईट वाटत नाही सांगायला की वडिलांबद्दल, पण ड्रिंक वगैरे करायचे ते, त्यामुळे त्यांचं त्या ह्याच्यामध्ये जो काही खर्च व्हायचा तो फारसा घरगुती खर्चापेक्षा जरा मॅनेज होत नसायचा. इन शॉर्ट मध्ये की खर्च जो करावा लागायचा त्यावेळेस उत्पन्नाचं साधन एवढं फारसं नसायचं. आई मजुरी करायची किंवा 30-40 रुपये ते दिवसभर खुरपणी वगैरे केल्यानंतर ते भेटायचे, आणि त्यातून मग ते शाळेचा खर्च फारसा झाला नाही, कारण शाळेमध्ये काय होतं की पुस्तकं वगैरे आम्हाला त्यावेळेस, आम्ही मित्रांचीच, आमच्यापेक्षा सिनियर जे होते त्यांची पुस्तकं वगैरे आम्ही विकत घ्यायचो, किंवा एक्सचेंज ऑफर असायची ती, म्हणजे माझी पुस्तकं खालच्या त्याच्या भावाला, बहिणीला, किंवा त्याची पुस्तकं मला वगैरे, असं ते. आणि जो काही खर्च व्हायचा त्या खर्चाच्या प्रॉब्लेममुळं वडिलांनी शेतीमध्ये वगैरे त्यांना फारसं रस नव्हता, कारण ते पहिल्यापासून शेती वगैरे काही इतकी करत नसायचे. त्यामुळं मग त्यांनी वाडी सोडायचा डिसिजन घेतला. म्हणजे मी दुसरीला असताना, माझी दुसरी झाली, आणि मी दुसरीला असताना आई वडील वाडी सोडून दुसऱ्या एका गावामध्ये कामानिमित्त गेले. आता त्या गावाचं नाव म्हणजे पुण्यामधलं पारगाव शिंगवे. तर पारगाव शिंगवेचा जो किस्सा आहे किंवा जो प्रवास आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर माझी दुसरी नुकती झाली होती, मी तिसरीला आलो होतो, आणि वडील आणि आई, वडिलांनी सांगितलं की आता वाडीमध्ये फारसं काही काम होत नाहीये. तर तिथं किस्सा अजून एक असा झाला होता, जर वडील जिथं कामाला जायचे तुरुकवाडीला, त्या शेख बबलू शेख चाचांच्या तिथं, तर त्यावेळेस त्यांना पायामध्ये काच भरली होती. म्हणजे पाणी भरताना, शेताला पाणी भरताना वगैरे ते काम करत असताना पायाला इतकी मोठी काच भरली होती, त्यांच्या लक्षात आलं नव्हतं, आणि ती काच पायातनं डायरेक्ट वरपर्यंत आली होती. त्यावेळेस ते 1-2 आठवडा घरी झोपूनच होते, आणि
त्याच्यानंतर मग त्यांनी शेती जी कामं होती ती बंदच केली होती. त्यांच्या त्या पायाच्या दुखण्यामुळे ती कामं काही होत नव्हती. मग नंतर जेव्हा ते रिकव्हर झाले त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपण पूर्वीची जी कामं होती आपली सेंटरिंगची वगैरे किंवा बांधकामाची ती करूया म्हणून. मग पारगाव शिंगवे या ठिकाणी ते कामाला गेले. आता इथं प्रॉब्लेम असं झालं की मी नुकताच तिसरीला होतो आणि आई वडील तिकडे गेले आणि मी राहिलो वाडीमध्ये एकटाच. आणि अण्णांचे मित्र, मला त्यांचं नाव आठवना, बहुतेक ज्ञानेश्वर कोकाटे काहीतरी नाव आहे. अनिल कोकाटे जो माझा मित्र आहे त्याचे चुलते, जे की माझ्या वडिलांचे मित्र होते. आता ते मित्र म्हणजे कसं ना, ड्रिंकिंग वाली माणसं सगळे एकमेकांचे चांगले मित्र होऊन जातात, तर तशातला तो प्रकार. तर त्यांना आम्ही नाना म्हणायचो. तर त्या नानांना त्यांनी सांगितलं की राजू इथंच राहील, आम्ही कामानिमित्त दुसऱ्या गावाला चालले वगैरे. आणि मला ते आई वडील सोडून ते गेले कुठं, पारगाव शिंगवेला गेले ते. आता मला त्या गावचं नाव पण माहिती नव्हतं किंवा काय नाही. आणि त्यावेळेस मोबाईल नावाचा प्रकार कुणाकडेही नव्हता. आणि वीटभट्टीवर आम्ही जिथं काम करत होतो तर त्या किसन दादांकडं एक रिंगिंग वाला लँडलाईन होता. म्हणजे ते 9 आकडे असतात असे, तुम्ही 9 वेळा 10 वेळा असं फिरवायचं मग तो फोन लागायचा. तर तो एक फोन माझ्या आयुष्यातला मी पहिल्यांदा बघितलेला लँडलाईन, तो रिंगवाला. तर त्यावेळेस मोबाईल वगैरे आमच्याकडे कुणाकडे फारसे नव्हते. आई वडील पारगाव शिंगेला गेले, त्या गावाचं नाव पण मला नंतर कळलं. मग तिसरीला मी जेव्हा होतो तर तेव्हा तिसरीला त्या घरामध्ये मी एकटा राहायचो. तिसरी, चौथी आणि 5वी आणि 6वी ही 4 वर्ष मी ते वाडीमध्ये एकटा होतो. तर तिसरीला राहत असताना पहिली 1-2 महिने असंच होतं की आई वडील पारगाव शिंगेला निघून गेले आणि मी तिथे एकटा होतो आणि फोन वगैरे कॉन्टॅक्ट होत नसायचा. तर मग सकाळी उठलं की हापशावरून पाणी वगैरे भरून आणायचं आणि आंघोळ वगैरे करून झालं की शाळेत जायचो. शाळेत गेल्यानंतर आम्हाला दुपारी जेवण भेटायचं. मग त्याच्या आधी काय व्हायचं की अंगणवाडी आम्हाला लागूनच होती. अंगणवाडीसाठी प्यायला पाणी वगैरे जे लागायचं ते आम्ही गावातल्या म्हणजे वाडीतल्या एका हापशावरून भरून आणून द्यायचो. मग माझ्यासोबत 1-2 मित्र जे वाडीतले होते, तर आम्ही सकाळी उठून शाळेत गेलो की आधी त्यांना 2-3 बादल्या पाणी वगैरे भरून आणून द्यायचो. आणि मग त्या अंगणवाडीच्या ज्या बाई होत्या त्या आम्हाला उसळ खायला द्यायच्या, कधी भात वगैरे खायला द्यायच्या. आणि मला वाटतं अंडी पण भेटत होती त्यावेळेस. तर मग 10, 11, 12च्या आसचा जो टाइम पिरियड होता त्यावेळेस ते खायला भेटायचं. आणि दुपारी मॅटर असं होतं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यावेळेस आम्हाला मसाले भात वगैरे हा 4थीला सुरू झाला होता. ते तिसरीला असताना तांदूळच भेटायचा. आता तांदूळ घेऊन तो मी तर शिजवत बसत नसायचो, तो संध्याकाळचा शिजवायचो. तर मग जे जेवणाचा जो प्रॉब्लेम होता तो इथून सुरुवात झाला होता. तर वाडीतला माझा मित्र बाबाजी शिंदे, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की त्याचं किराणा मालाचं दुकान वगैरे होतं, तर त्याची जी बहीण आहे कविता, तर ती कविता शिंदे, तर ती पण माझ्या वर्गामध्येच होती. आणि जेव्हा मी एकटा राहायला सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला सांगितलं की आई वडील कामानिमित्त जेव्हा पारगाव शिंगेला गेले त्यावेळेस ज्या घरात आम्ही राहत होतो वाडीमध्ये, तर तिथे मी एकटा राहायचो. तर सुरुवातीला मला आठवते एक 4-5 दिवस ती भाकर वगैरे घेऊन यायची. आणि त्याच्यानंतर मग असं व्हायला लागलं की जेवणाची जरा तारंबळ सुरू झाली होती. आणि ते करत करत 2-3 महिने असाच प्रवास सुरू होता. आणि मी एकटा राहत होतो तिथं, असं म्हणजे नातेवाईक वगैरे कोण नव्हते माझ्याजवळ, किंवा नातेवाईक पुण्यामध्ये होते आणि बाकीचे तर तिकडे गावाला कर्नाटकला. त्यामुळं माझं असं कोणी नव्हतं तिथं. हेच होते मित्रमंडळी वगैरे, संजय असेल, विशाल असेल वगैरे, किंवा वर्गातली मुलं वगैरे. आणि वाडीमध्ये जे कोणी वाडीतले ग्रामस्थ होते जे की मला बऱ्यापैकी ओळखत होते. तर ते सुरू असताना मग जेवणाचे वगैरे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. आणि आईशी कॉन्टॅक्ट फारशी होत नव्हता माझा, कारण मोबाईल वगैरे काय नव्हतं आमच्याकडं. तर मग माझा मित्र आहे काळूराम गारगोटे, जो की माझ्या वर्गातलाच, आणि त्याचा बारका भाऊ संतोष गारगोटे, जो की आता CA झालाय. तर मग मी तिसरीच्या आय थिंक ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये, त्यावेळेस तिसरीला असताना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मी त्यांच्या घरी राहायला राहिलो. म्हणजे त्यांच्या घरी राहायचं किंवा त्यांच्यासोबतच रोजच्या ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं. आणि त्यांनी मला तिथं त्यावेळेस अगदी मुलासारखं ट्रीट केलं, नाही का. आणि मग आमचा जो त्यावेळेस त्यांच्या घरात राहत असताना जो प्रवास होता, मग आम्ही 3 भावासारखे राहत होतो. आणि कधी पाणी आणायला किंवा घरातलं पाणी भरणे वगैरे ही जी काही कामं करायला लागायची किरकोळ, तर मी आणि काळूराम, संतोष वगैरे आम्ही 3 एकत्र करायचो. थोडस त्याचे वडील जरा स्ट्रिक्ट होते, जरा सोनबा दादा, ज्याला आम्ही दादाच म्हणायचो त्यावेळेस, त्यांचं नाव आहे सोनबा गारगोटे. तर त्यांच्या घरी राहत असताना मग
असं कधी फील झालं नाही मला. हळूहळू मी त्यांच्यात रुळत गेलो आणि चौथी संपतपर्यंत मी त्यांच्या घरात होतो. चौथी होतपर्यंत तोवर विषय असा होता की आई जी आहे ती पारगाववरनं आधी मध्ये मला भेटायला यायची आणि तिनं जे काही सेव्हिंग केलेले पैसे होते त्यावेळेस बचत केलेले, तर त्यातले 200-300 रुपये मला देऊन जायची किंवा येताना शर्ट वगैरे येते घेऊन यायची. मग वाडीची जत्रा असेल तर त्यावेळेस ती यायची वगैरे. आणि वडील मात्र जेव्हा वाडी सोडून गेले त्याच्यानंतर वडील मला आठवत नाही की ते वाडीला पुन्हा आले वगैरे असतील. आणि तोपर्यंत आमचं घरकुलमध्ये वगैरे नाव आलं होतं. मग त्यांनी सांगितलं की वडिलांना वगैरे परत बोलून घे इथंच राहा वगैरे, पण वडील काय आले नाहीत. आणि काळूरामच्या घरी राहत असताना काळूरामची शेती वगैरे आणि त्यावेळेस बऱ्यापैकी शेतातलीच कामं वगैरे असायची किरकोळ किरकोळ. मग ती कामं त्यांच्यासोबत राहून मी त्यांच्या घरातली कामं असतील किंवा शेतातली वगैरे ती कामं करायचो सुट्टीच्या वेळात. आणि मग काहीच काम नसेल तर आम्ही क्रिकेट भयानक खेळायचो आम्ही. त्यामुळं मग क्रिकेट वगैरे खेळायला मुसळवाडीला वगैरे म्हणा किंवा तिथं जे काही मैदान होते त्या मैदानावरती आम्ही जायचो. आणि एरवी मग त्यांच्यासोबत राहत असताना असं काही फारसं मला त्रास झाला नाही, नाही का, त्यावेळेस की एकटा आहे मग कसं राहीन वगैरे वगैरे. मी रुळून गेलो त्यांच्यामध्ये आणि 5वी संपतपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. आणि त्याच्यानंतर तिथलाच माझा एक मित्र आहे विशाल तळेकर आणि दत्ता तळेकर, ही 2 मित्र आहेत. तर त्यांच्या घरात मी एक 6वीच्या आसपास होतो. आणि त्यांच्या घरी राहायला कसं गेलो तर विशालचे जे वडील आहेत तर त्याचे वडील आणि माझे वडील त्यावेळेस त्यांची ड्रिंकिंगमुळे वगैरे मैत्री खूप छान होती. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की राजू तुला काय अडचण आली तर सांग, आपलं घर आहे, आपल्या इथं राहत जा, काही प्रॉब्लेम नाही, कुठं पण राहा, तू वाडीतलाच आहे, असं तसं. म्हणजे एकदम असं प्रेमळ ट्रीटमेंट, नाही का. मग मी त्यांच्या सोबत राहायला लागलो. आणि तळेकरांचं घर त्यावेळेस थोडस नवीन बांधण्यात आलं होतं वाडीच्या बाहेर. म्हणजे ते जे वीटभट्टी होती आमची, त्या वीटभट्टीपासनं आमची म्हणजे आम्ही जिथं काम करत होतो वीटभट्टीवर त्या तिथनं ते जवळपास होतं. आणि संजयच्या घरी संजयचं जे वाडीतलं घर आहे त्या घरात आम्ही जेव्हा राहत होतो त्याच्या आधी आम्ही तिथं विशालचं यांच्या घराच्या समोरचं घर जे की कौलारूच घर होतं त्या घरात आम्ही 1-2 वर्ष राहत होतो. त्यामुळे विशालचे आणि आमचे तळेकर जे आहेत त्यांचे माझे चांगले जरा संबंध होते किंवा एकदम फ्रेंडली असं नेचर होतं. आणि त्यानंतर 6वी पर्यंत मी वाडीमध्येच विशालच्या घरी राहत होतो. संजयच्या घरी माझं मग राहणं वाढलं कारण संजयचं घर वीटभट्टीच्या तिथे लागूनच असल्यामुळं संजयची माझी चांगली मैत्री होती आणि वर्गमित्र माझा संजय. आणि तोपर्यंत विशाल जो आहे विशाल गारगोटे तर त्यांनी नवीन घर बांधायला घेतलं होतं टेकडावरती, ज्याला आम्ही साईनगर म्हणतो आम्ही आता त्याला तिथं. तर वाडीत संजयच्या घरी जे आम्ही राहत होतो तर त्या घरात राहायच्या अगोदर आम्ही विशाल आणि दत्त तळेकर त्यांचं जे जुनं घर आहे वाडीतलं त्या घराच्या समोरच्या घरात आम्ही राहत होतो. त्यामुळं विशाल तळेकर किंवा दत्त तळेकर वगैरे जे आहेत त्यांचे आमचे जरा संबंध चांगले होते किंवा कौटुंबिक संबंध वगैरे ते ओळखत होते मलाही चांगलं. त्यामुळं मग मी नंतर 5वी संपल्यानंतर 6वीच्या आसपास तळेकरांच्या सोबत त्यांच्या घरात राहत होतो. आणि तिथेही तोच दिनक्रम असायचा, दिवसभर शाळा, त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी जी काही किरकोळ काम वगैरे असायची ती करायचो वगैरे, शेतातली असो किंवा घरातली वगैरे. आणि ते करत करत मी 6वी पूर्ण केली. आणि 6वी झाल्यानंतर मला आईनं बोलवलं पारगाव शिंगवेला. तर आम्ही त्याच्यानंतर असं ठरलं की आता तू इकडे पारगावलाच ये, आपण इथं तुला शाळेत टाकू वगैरे. पण गारगोटवाडीत माझा जीव पूर्ण तिथंच गुंतला होता किंवा माझं बालपण तिथं होतं ना. शेवटी 5-6 वर्ष जरी राहत असलो तरी सगळे माझे मित्रमंडळी वगैरे मी तिथंच होतो. त्यामुळं मग तिथनं काढता पाय घेणं जरा अवघड जात होतं. आता ते होत असताना आईनं काहीतरी ह्याला 50 रुपये देऊन किंवा आम्हीच दाखवून याला न्यायचं या हिशोबानं त्यांनी मला सांगितलं की तुला मी एक रेडिओ घेऊन देते. आणि मग मला रेडिओ वगैरे त्या गोष्टी खूप आवडायच्या त्यावेळेस. मग तो रेडिओ देऊन मला तिनं पारगावला नेलं. तर हा जो काही प्रवास आहे 1ली ते 6वी पर्यंत हा असा प्रवास झाला. म्हणजे एकंदरीत मी वीटभट्टीवर असताना मला शाळेत टाकलं गेलं. त्यानंतर मग आम्ही माझ्या शाळेमुळे माझे आई वडील वगैरे वाडीत राहायला लागले. आता वाडीत राहत असताना देखील 1-2 वर्ष राहिल्यानंतर आई वडील पुन्हा दुसऱ्या गावाला गेले आणि मी तिथं 4थी 5वी 6वी अशी 3 ते 3.5 वर्ष एकटं राहिलो. आणि एकटं राहिलो इन द सेन्स मित्रांच्या घरामध्ये वगैरे किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या घरात राहून मी ते एज्युकेशन पूर्ण केलं. 6वी पर्यंत मी तिथं शिकलो. त्यानंतर शाळेचा दाखला घेऊन
पारगाव शिंगवेला गेलो. आता पारगाव शिंगवेला गेलो तर ती स्टोरी वेगळी आहे, पण वाडीमध्ये राहत असताना अशा खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ज्या खूप कधी कधी भावनिक पण आहेत, कधी कधी मनाला भिडणाऱ्या पण आहेत. आणि त्याहीपेक्षा म्हणजे गमतीदार गोष्टी. वडील जे माझे होते ते फार अँटिक, म्हणजे काय बोलू, त्यांना शिक्षणाचा तर पहिल्यापासून गंध नव्हता, कोणी शिकलंच नाही घरामध्ये, त्यामुळं फारसं त्यांना काय वाटत नसायचं. तर दुसरीला असताना माझी जी पुस्तकं होती तर ती पुस्तकं वडिलांनी अख्खी जाळून टाकली होती. आणि ज्या घरात आम्ही वाडीत राहत होतो त्या घरातनं धूर वगैरे निघत होता सगळा, पुस्तकं आणि काही कपडे वगैरे जाळले होते ड्रिंक करून आल्यानंतर. मग त्यावेळेस असं झालं की ऐन मिड टर्म मध्ये, म्हणजे दुसरीला असतानाच पुस्तकं त्यांनी जाळून टाकली. तर मग नंतर मी जी पुस्तकं होती आम्हाला त्यावेळेस शिकवायला, तर ती जुनी पुस्तकं वगैरे घेऊन मित्रांची वगैरे गोळा करून मी दुसरीला ती व्यवस्थितपणे जी काही परीक्षा वगैरे होती ती दिली होती. तर ह्या गोष्टी घडत असताना वडिलांचं जे नेचर होतं ते तापट होतं. थोडीशी जरी काही चूक झाली असेल माझ्याकडून किंवा कुठं काही गडबड केली असेल किंवा भांडणं वगैरे केली असतील तरी ते खूप मारायचे मला. म्हणजे इतकं मारले की आजही त्यांचं काय म्हणू, समोर आले किंवा थोडेसे असे जर नजरेसमोर असतील तर भीती वाटते. आता वडील एक्सपायर होऊन जवळपास 12-13 वर्ष झाली, पण तो एक धाक होता त्यांचा की खूप प्रमाणात मारहाण वगैरे झालेली माझ्यासोबत वडिलांनी केलेली. पण ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्या घडलेल्या असतात. त्यामुळं आता त्यांचं फारसं काही वाटत नाहीये किंवा असं काय, ठीक आहे चला झालं ते झालं या हिशोबानं. पण शाळेत जायचा जो गंध होता किंवा शाळेमध्ये वगैरे असताना त्याच्या आठवणी आहेत त्या आजही आठवले की बालपण म्हणजे नजरेसमोर सगळ्या गोष्टी दिसतात. वाडीमध्ये विहीर आहे, एक गावठाणातली विहीर ज्याला आपण म्हणतो. वाडीतला विषय हा सांगायचा झाला तर वाडीमध्ये त्यावेळेस पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम तसा भरपूर होता. त्यामुळं ट्रॅक्टर्स वगैरे जे आहेत त्यावेळेस नव्हतेच, बैलगाडीवरती वगैरे कामं चालायची किंवा बैल वगैरे, अवताला बैल वगैरे हे प्रकार त्यावेळेस तिथं जास्त प्रमाणात होते. नंतर ट्रॅक्टर्स वगैरे घ्यायला लागली लोक तिथली. तर प्यायच्या पाण्याचे फार प्रॉब्लेम व्हायचे, त्यामुळे आम्हाला वाडीतून कधी कधी 2-3 किलोमीटर लांब अंतरावरती जाऊन जिथं पाणी उपलब्ध आहे प्यायचं तर तिथून ते घेऊन यायला लागायचं. आणि त्यावेळेस माझ्याकडं एक सायकल होती, सायकल ती काळूरामचीच होती. तर ती सायकल वापरून आम्ही पाणी वगैरे आणायला जायचो. मग ते मोठे मोठे कॅन्ड असायचे पाण्याचे, तर ते पाणी वगैरे भरून आणायचो. आणि त्यासोबतच जेव्हा कधी विहिरीला पाणी यायचं तर त्या विहिरीला जेव्हा आम्ही पाणी वगैरे आणायला जायचो तर ते पिण्यासाठी पाणी ते वापरायला लावायचो. मी तिथं असताना आय थिंक 3रीला असताना काहीतरी पाण्याची टाकी तिथं उभारली गेली आणि तिथं नळ वगैरे पिण्याच्या पाण्याची एक कॉमन टाकी उभी केली होती. आणि वाडीमध्ये सगळ्यात जास्त करमणुकीचा मार्ग हाच होता की भजन कीर्तन आणि त्याच्यानंतर मग यात्रा वगैरे ज्या असायच्या, तर त्या यात्रेच्या आठवणी वगैरे त्या वेगळ्याच आहेत. त्या मी पुन्हा कधीतरी सांगेन तुम्हाला, जेव्हा कधी मला वेळ भेटेल त्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला हे सांगेन. वाडीमध्ये राहत असताना जे माझे बालमित्र होते, मग संजय गारगोटे असेल, सतीश गारगोटे असेल, विशाल गारगोटे किंवा अनिल कोकाटे वगैरे, ही जे कोणी वर्गमित्र होते, ह्या वर्गमित्रांव्यतिरिक्त माझे जे सिनियर होते त्यामध्ये प्रमोद गारगोटे किंवा गोरक्षनाथ गारगोटे वगैरे असे बरेच मित्र आहेत ज्यांची मी नावं आता घेऊ शकत नाही. तर त्यांच्यासोबतचाही माझा एक वेगळा अनुभव आहे. गारगोटवाडी माझ्यासाठी पहिल्यापासूनच एकदम नाही का काळजात असलेला विषय. कारण मी आज जे काही तुमच्या समोर बोलतोय किंवा जे काही मुद्दे मांडतोय किंवा जी काही 2 अक्षरं मी वाचायला लिहायला शिकलोय, अगदी माझं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतपर्यंत माझी सुरुवात गारगोटवाडी पासूनच आहे. जी की माझ्या आयुष्यात घडलेली चांगली गोष्ट वाटते मला आतापर्यंतची, जे की मी शिक्षणाला सुरुवात केली. गारगोटवाडीतले माझे जे कोणी मित्रमंडळी आहेत, त्यानंतर माझ्यापेक्षा वयानं मोठे असलेले किंवा भजन मंडळात त्यावेळेस जे कोणी आम्हाला सोबत होते ती व्यक्ती असतील किंवा इतर ज्या कोणी तिथल्या मैत्रिणी असतील किंवा वाडीतली सगळीच माणसं ना. आता वाडीचं वैशिष्ट्य
अजून एक सांगतो तुम्हाला की त्यावेळेस वाडीमध्ये भरपूर लोक होती, म्हणजे असं कुणी बाहेर कुठं जास्त प्रमाणात गेलं नव्हतं, पुणे मुंबई किंवा इतर शहराच्या ठिकाणी नोकरीसाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी पण. त्यामुळं आमचे जे 1ली ते 7वी पर्यंतचे जे वर्ग होते ना ते भरगच्च वर्ग होते, म्हणजे खूप सारे विद्यार्थी होते. त्यामुळं आमच्या इतर शाळेतल्या स्पर्धा परीक्षेत किंवा इतर शाळेच्या ज्या काही स्पर्धा व्हायच्या तिथं आम्ही जायचो. मग त्यात गायन स्पर्धेला मी जायचो किंवा स्कॉलरशिप असेल किंवा खेळाच्या वगैरे जे काही स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेसाठी आम्हाला जायचो. मला आठवणारी गावं आमच्या आजूबाजूची म्हणजे कडूस, त्यानंतर कोहिंडे, त्यानंतर पाईट असेल, त्यानंतर सायगाव वगैरे, चास कमान वगैरे ही जी गावं आहेत, तर इकडं आमचं सारखं येणं जाणं असायचं. आणि वाडीमध्ये असताना आम्ही एक खेळीमेळीचं वातावरण होतं त्यावेळेस, म्हणजे सगळी एकमेकांना धरून होती आणि सोबतच थोड्याशा काय म्हणू खटाटोप आम्ही करत राहायचो. कधी कुठं नदीत पोहायला जा, कधी कुठं एखाद्या शेतामध्ये जाऊन कुणाची तरी काकडी तिथं फार उत्पन्न घ्यायचे, ते चोरून आणायचे किंवा असं करत करत आम्ही ते बालपणीचं आयुष्य तिथं जगलो नाही का. आणि वाडीमध्ये आजही वाडीतून फोन आला मला कुठल्याही मित्राचा, मग लग्नाचा विषय असू दे किंवा एखादा दुःखद प्रसंग असू दे, किंवा मला जर कळलं की असं असं आपल्या वाडीत आहे तू ये, तर मी 100% जातो तिथं. आणि मी कुठे असलो तरी, आज मी साताऱ्यात बसून जरी बोलत असलो तरी वाडीबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे किंवा पहिल्यापासूनच तिथं एक भावनिक बंध तयार झालेला आहे. आणि वाडीतले माझे जे मोजके काही मित्र आहेत त्यातला सतीश माझा पहिला मित्र, जो की उपसरपंच होता आता मागच्या काही वर्षापूर्वी. तर त्याची आणि माझी गट्टी जरा जास्त होती. आणि संजय गारगोटे, जो की माझा एकदम भावासारखा मित्र येतो, कारण आता जेव्हा कधी मी वाडीत जातो तेव्हा घरीच राहतो. आणि संजयचं जे कुटुंब आहे त्यात महेशांना म्हणजे आमच्यापेक्षा 1-2 वर्ग पुढे होते शिकायला. आता ते पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तर तिथं ते उपायुक्त आहेत, महेशांनाच म्हणायचो आम्ही, आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळायचा तो. तर ते उपायुक्त आहेत आता तिथं. त्यानंतर चांगवांना वगैरे असतील, म्हणजे त्यांच्या कुटुंबातली जी लोक आहेत ना त्यांनी एकदम मला मुलासारखं ट्रीट केलं. इव्हन आजही त्याचे आणि माझे जे काही भावासारखे जे काही रिलेशन्स आहेत ते मेंटेन आहेत. वाडीमध्ये मला अजून एक चांगली गोष्ट म्हणजे वाडीतलं मंदिर, जिथं भजन हरिपाठ वगैरे मी करायचो, तर त्या वाडीतल्या मंदिरासोबत माझे कनेक्शन्स आहेत, इमोशनल कनेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर वाडीमध्ये ज्या ज्या घरामध्ये आम्ही राहिलोय ती कौलारू घरं, मातीच्या त्या भिंती आणि कंदीलवरचं ते उजेड वगैरे, त्यावेळेस लाईट होती घरी पण फारशा प्रमाणात उपलब्ध नसायची. लोड शेडिंग नावाचा प्रकार जो आहे तो आम्ही अनुभवलाय तिथं. त्यामुळं अभ्यास वगैरे जो असायचा तो कंदील वरतीच असायचा. वाडीतल्या काही ठराविक गोष्टी सांगण्यासारख्या म्हणजे वाडीची जत्रा असली की बैलगाड्यांच्या शर्यती असायच्या. पुण्यातल्या ज्या बैलगाड्याच्या शर्यती होतात त्या तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्हाला अंदाज येईल की तिथले जे घाट असतात ते अशा चढत्या आकाराचे असतात, एकदम स्लोप पासून ते हाय पर्यंत असं ते आकार असतो घाटांचा. तर त्यावेळेस यात्रा असली की प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळी, पुरणभाजी किंवा शाकभाजी आणि वरण भात हे ठरलेले पदार्थ असायचे. आणि त्यासोबतच मग जे कोणी पाहुणेरावळे येत असायचे, आमच्या घरी फारसे पाहुणेरावळे कधी आले नाहीत त्यावेळेस, किंवा माझे जे कोणी मित्र वगैरे यायचे, तर ते आमच्यासाठी तो एक आनंदाचा क्षण असायचा. आणि यात्रेमध्ये मग गारीगार नावाचा जो प्रकार तुम्हाला माहितीच आहे, तो प्रचंड प्रमाणात खाल्लाय आम्ही. गारीगार आईस्क्रीम म्हणतो आपण त्याला, स्वस्तात भेटून जायची 1-2 रुपयाला. आता 1-2 रुपये स्वस्त वाटत असतील, त्यावेळेस आम्हाला ते पण आठवड्यातनं कधीतरी मिळायचे. आणि माझे वडील म्हणजे अण्णा म्हणायचो आम्ही, वाडीत सगळे त्यांना अण्णाच म्हणतात. तर अण्णा ड्रिंक करत असल्यामुळं त्यावेळेसही आर्थिक स्थिती अशी काय फारशी म्हणजे मनाला वाटेल त्या गोष्टी करण्यासाठी किंवा विकत घेण्यासारखी अशी नव्हती. आणि वाडीमध्ये जे कोणी लोक मला त्यावेळेस ओळखत होते किंवा आजही ओळखतात, तर त्यांच्यासाठी एक अनुभव हाच आहे की एक वाडीतला एक अभ्यासू मुलगा, त्यावेळेसचा शाळेत हुशार असलेला किंवा भजन कीर्तन वगैरे करणारा, चांगल्या आवाजाचा वगैरे मुलगा, त्यामुळं मला आजही वाडीत गेलं की मोठी माणसं जी आहेत, वाडीतले सरपंच असतील किंवा जे कोणी दादा मंडळी आहेत मोठी,
त्यांना आजही भेटलो की ते कौतुकानं 2 शब्द बोलत असतात. तोही माझ्यासाठी आजवरचा एक चांगला अनुभव गाठीशी राहिलेला आहे. वाडीत असताना बऱ्याच काही अशा गोष्टी केल्यात ज्याच्यातनं 1-2 रुपये भेटतील वगैरे वगैरे. तर त्यासाठी मग आम्ही कधी कधी कोणाची तरी गुरं राखायला किंवा गुरं वाळायला, म्हणजे पठार म्हणतो आपण, डोंगरचा भाग असतो तो, तिथं चारायला वगैरे जनावरं न्यायचं काम वगैरे करायचो. किंवा सकाळी घरी चुलीला लाकूड वगैरे नसेल तर लाकडं गोळा करायला जाणे किंवा शेणखत वगैरे आणणे, हे ते करणे, अशी खूप सारी कामं तिथं आम्ही केली. तर वाडीत असताना असेच काहीतरी आम्ही कामं करत असायचो. तर माझा जो मित्र आहे कल्पेश गारगोटे, त्यांचा एक गोठा होता मोठा. तर त्या गोठ्यामध्ये गाया म्हशी त्यावेळेस भरपूर असायच्या आणि त्यांच्यासाठी खाण्यासाठी त्यांना जो चारा यायचा त्यापैकी एक म्हणजे ऊसाचं ते पाचट वगैरे, ऊस काढल्यानंतर जो पुढचा भाग राहतो पाचट, तर ते फौजीदादा काय करायचे, त्यांच्या टेम्पोमध्ये वगैरे भरून आणायचे ते वाडीमध्ये. आणि वाडीमध्ये ऊसाचं प्रमाण नाहीच, म्हणजे ऊस हे पीक कोण घेत नव्हतं. पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी फारसं ऊसाचं पीक मी कधी पाहिलं नाही. आताची स्थिती पण फारशी काही बदल नाहीये त्याच्यात. तर तो जो ऊसाचं जे पाचट वगैरे जे असायचं, मग ते आंबेगाव तालुक्यातून किंवा वाडीपासून 50-60 किलोमीटर अंतरावर जिथं ऊस पिकत होता तिथून फौजीदादा घेऊन यायचे. मग आम्ही त्या 1-2 ऊसाच्या कांडक्यासाठी, म्हणजे ऊस खायचा म्हणून तिथं मग आम्ही ते जे काही खाद्य त्यांनी जनावरांना आणलं असायचं तर ते खाली करायचं वगैरे काम, किरकोळ छोटी छोटी कामं करायचो आम्ही, आणि मग तो ऊस खायला भेटायचा आम्हाला. म्हणजे अशा त्या तिथल्या गोष्टी आहेत. किंवा एखाद्या सणासुदीला, मग दसरा असेल, दिवाळी असेल किंवा इतर जे काही सण असायचे त्यावेळेसही मेनू ठरलेले असायचे. पदार्थ पुरणपोळी, पुरी भाजी, शाकभाजी आणि लापशी हे ठरलेले पदार्थ वाडीमध्ये असताना फार खाल्ले. आणि जेवणाचा तो भागच होता त्यावेळेस. आणि वाडीतील अजून काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे वाडीची डेव्हलपमेंट जी आहे ती त्यावेळेस एकदम टुमदार गाव, पावसाळ्यात एकदम सुंदर असं दिसणारं गाव, कौलारू घरं वगैरे सगळी. लांबून जर पाहिलं तर एक निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यात वगैरे असं बसलेलं गाव वाटायचं. त्यानंतरच्या काळात बऱ्यापैकी वाडीतली जी शिकलेली मुलं वगैरे होती किंवा जे कोणी पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन नोकरीसाठी जी वाडी सोडून गेली ती आता पुण्या मुंबईमध्ये वगैरे आहेत किंवा यात्रेला वगैरे, लग्नाला वगैरे ते जमत असतील. असं ते गावाचं वर्णन. अजून वाडीमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा वाडीत शाळेत होतो मी शिकायला, त्यावेळेस वाडीमध्ये केडी गारगोटे नावाचे व्यक्ती आहेत, म्हणजे प्रमोद जो माझा मित्र आहे त्यांचे चुलते, जे की वाडीतले एकमेव CA. तर आम्हाला दरवर्षी त्यांच्याकडून वाडीतल्या मुलांसाठी वह्या, पुस्तकं, पॅड, त्यानंतर बूट्स वगैरे ह्या गोष्टी ते आम्हाला मोफत द्यायचे. तर शाळा सुरू झाल्यानंतर आम्हाला ती आतुरता लागून जायची की यावेळेस आम्हाला काय गिफ्ट भेटणार आहे किंवा आम्हाला शाळेच्या कुठल्या वस्तू भेटणार आहेत. तर ती एक फार मोठी मदत व्हायची आम्हाला. त्याच्यानंतर ज्या पुढचे विद्यार्थी जे आलेत आमच्या नंतरही, त्यांनाही तिथं तशा प्रकारच्या वस्तू वगैरे ते देत होते. आज वाडीमध्ये जेव्हा जातो तेव्हा वाडीतली जी जुनी शाळा आहे ती काही राहिलेली नाहीये, किंवा मी ज्या घरात राहत होतो ती घरं सुद्धा बऱ्यापैकी पडलेली आहेत. वाडीतली जे माझं 1ली-2रीचा वर्ग होते ते वर्ग आता त्याची जमीन आणि थोड्याशा भिंती राहिलेल्या आहेत, बाकी त्याच्यावरती काय राहिलेलं नाहीये. तर एकंदरीत वाडीमध्ये अजून सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ज्या की 5-6 वर्षाच्या अनुभवाच्या आहेत. आणि त्याच्या वाडी सोडल्यानंतरही मी वाडीला बऱ्याच वेळा गेलेलो आहे किंवा वाडीत राहिलेलो आहे मी. तर एकंदर गारगोटवाडी मधील माझा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील तेही अशाच प्रवासाचे आहेत. म्हणजे आता गारगोटवाडीमध्ये मी राहत होतो, तर तिथून वाडीतून बाहेर पडण्यापर्यंतचा जो प्रवास आहे किंवा जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगितला. तुम्हाला हा पॉडकास्ट पाहताना, ऐकताना कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. पण तुम्हाला ह्या माझ्या अनुभवातून ज्या काही चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या वाटतात किंवा ज्या तुम्हाला योग्य वाटतात त्या तुम्ही नक्की घ्या. आणि जे काही चुकीच्या वाटतात किंवा पटत नाहीत वगैरे असतात काही जण, तर तसं काय असेल तर इग्नोर करा प्लीज. तो माझा व्यक्तिगत अनुभव आहे, त्याच्यामध्ये जास्त रमत बसू नका. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला जर आवडला असेल तर आज पहिल्यांदा मी सांगतोय की शॉक स्टुडिओज या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक्स करा. धन्यवाद.